but she dared not look in the glass. She could not face the whole horror. The pale yellow, idiotically old-fashioned silk dress with its long skirts and its high sheaves, and its vest and all the things that look so charming in the fashion book, but not on her, not among all these ordinary people. She felt like the dressmaker's dummy standing there for young people to stick pins into. अगोदरचा पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की मॅबेलची काय अवस्था झालेली आहे. एका ओल्ड फॅशन ड्रेस तिने परिधान केलेला असतो, जो ड्रेस तिच्या अंगावर शोभत नाही असं तिला वाटतं. लोक तिची थट्टामस्करी करत आहे असं तिला वाटतं. आणि आता जेव्हा ती आरसा तिने घेतलेला आहे समोर आरशापाशी, परंतु तिची हिंमत होत नाही की त्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची. ती हे सगळं सर्व हॉरर, हे पूर्ण हॉरर, हे होल हॉरर ला तोंड देऊ शकत नाही. आणि पेल येलो इडिओटिकली ओल्ड फॅशन सिल्क ड्रेस, जो निस्तेज येलो रंगाचा इडिओटिकली ओल्ड फॅशन असा ओल्ड फॅशन दिसणारा सिल्क ड्रेस, जे लॉंग स्कर्ट्स आहे त्याच्या बाह्या ह्या लांब लांब अशा आहेत. आणि सगळं जे वेस्ट अँड ऑल थिंग्स दॅट लुक सो चार्मिंग इन द फॅशन बुक्स, हे वेस्ट ते सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये फार आकर्षक दिसतात, परंतु ते बट नॉट ऑन हर. तिच्या अंगामध्ये ते वस्त्र, तो ड्रेस चार्मिंग दिसत नाही, आकर्षक दिसत नाही. नॉट अमंग ऑल दीज ऑर्डिनरी पीपल. आणि ती पुढे नॅरेटर पुढे म्हणतो की सामान्य लोकांवर तो ड्रेस सूट होत नाही. शी फेल्ट लाईक द ड्रेस मेकर्स डमी स्टँडिंग देअर. तिला जसं काही ड्रेस मेकरचे जे डमी असतात स्टँडिंग, ड्रेस मेकरचे जे स्टॅच्यूज असतात त्याच्यावर त्यांना कपडे नेसवलेले असतात किंवा त्यांच्या कपडे परिधान केलेले असतात, तिला तशा पद्धतीचं वाटतं की कुणीतरी आपल्याला पिन टोचत आहे, की यंग पीपल टू स्टिक पिन इन टू. म्हणजे याचा शब्दशः अर्थ असं लिटररी मिनिंग जरी हा असला तरी मेटाफॉरिकली सगळे लोक तिची थट्टामस्करी करत आहेत. वाटण त्यांना जसं डमींना कुणीही टच करू शकतं, पिन टोचू शकतं किंवा त्यांना कपडे परिधान करू शकतं, तशाच पद्धतीने लोक तिची थट्टामस्करी करत आहेत असं नॅरेटर सांगतो. बट माय डिअर, इट इज परफेक्टली चार्मिंग. रोज शॉ जी बाई आहे ती म्हणते की तू परफेक्टली चार्मिंग दिसत आहे. लुकिंग हर अप अँड डाऊन दॅट लिटल सटारिकल प्लकर ऑफ द लिप्स विच शी एक्सपेक्टेड. असं वर खाली पाहत मॅबेलकडे लक्ष देत, तेही एकदम सटायरिकल पद्धतीने, एकदम काहीतरी दोष काढण्याच्या या दृष्टीने, सार्कॅस्टिक अँड ह्युमरसली क्रिटिकल, हा उपरोधिक पद्धतीने कदाचित ती म्हणत असावीत. रोज हरसेल्फ बिंग ड्रेस इन ए हाईट ऑफ पॅशन. रोज शॉनेच तिने फॅशनचा एक कळस गाठलेला असतो आणि प्रिसाइजली लाईक एव्हरीवन एल्स ऑलवेज. आणि कधीही सगळेच लोक तिथं चांगले चांगले कपडे परिधान करून आलेले असतात आणि सातत्याने रोज शॉ ही फॅशनची चाहती असते किंवा तशा प्रकारची फॅशन करणारी असते. वी आर ऑल लाईक फ्लाईज ट्राईंग टू क्रॉल ओव्हर द एज ऑफ द सॉसर. आम्ही सर्व त्या माशा आहोत की ज्या सॉसरवर, बशीच्या काठावरती क्रॉल करत आहोत, रांगण्याचा प्रयत्न करत आहोत, असं मॅबेल वॅरिंगला असं वाटतं. आणि रिपीटेड द फ्रेज, आणि पुन्हा हा जो फ्रेज आहे, हे जे शब्द आहेत पुन्हा ते पुनरुच्चार करते. जणू काही ती स्वतःच एक माशी आहेत आणि ती बशीच्या कोपऱ्यावरतून
क्रॉल करत आहे, रांगत आहे, चालण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर सांगितलेलं आहे की अगोदर सांगितलेलं की जशी पाण्यामध्ये एखादी त्या दुधामध्ये एखादी माशी बुडावीत आणि तिचे पंख एकमेकांना चिटकावेत आणि तिला चालता येऊ नये, तशा प्रकारची तिची अवस्था झालेली आहे की पार्टीमध्ये ती आहे, परंतु पार्टीमध्ये इतकी ती आता तिथून पार्टी सोडूनही जाऊ शकत नाही, अशा पद्धतीमध्ये तिची अवस्था झालेली आहे. तर त्यामुळे ती स्वतःला अशी माशी समजत आहे. ॲज इफ शी वर ट्राईंग टू फाइंड द स्पेल टू ॲन्युअल द पेन. आणि कदाचित असा ती विचार करत आहे, कारण हे जी वेदना आहे, हे जे अंतर्मनाचं दुःख आहे, हे जे सायकोलॉजिकली डॅमेज आहेत, याचा ह्या जो परिणाम झालेला आहे याच्यामधून ती काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. टू मेक धिस ॲगनी इंड्युरेबल. हे जे दुःख, अतिवेदना सहन करण्याजोग्या करण्यासाठी ती वेगवेगळ्या पुस्तकामधले टॅग वापरते. ती बुकिश आहे, पुस्तकी किडा आहेत आणि प्रॅक्टिकल म्हणावं तसं तिच्याकडे ज्ञान ह्या तरी पाठामध्ये दिसत नाही. टॅग ऑफ शेक्सपियर, लाईन फ्रॉम बुक्स. वेगवेगळ्या टॅग शेक्सपियरने ड्रेसबद्दल काय म्हटलेलं आहे, पार्ट्याजबद्दल काय म्हटलेलं आहे, हे ती त्या लाईन्स वाचते. शी हॅड रेड एजेस अगो. तिने कित्येक वर्षापूर्वी वाचलेले असते, त्याचा पुनरुच्चार करते. सडनली केम टू हिअर हर वेन शी वॉज इन ॲगनी. आपोआपच तिच्या तोंडातून त्या लाईन फुटायच्या, लाईन निघायच्या, ज्या तिने कित्येक वर्षापूर्वी त्या पुस्तकामध्ये वाचलेल्या असतात. आणि शी रिपीटेड देम ओव्हर अँड ओव्हर अगेन. आणि ती पुन्हा 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 त्याची पुनरावृत्ती करते, पुन्हा पुन्हा ते त्याच्या लाईन उद्घोषित करते. फ्लाईज ट्राईंग टू क्रॉल. माशा आता रांगायला लागलेल्या आहेत. शी रिपीटेड. ती पुन्हा पुनरुच्चार करते. इफ शी कुड से दॅट ओव्हर अँड ओव्हर इनफ. तिने असं सातत्याने जर म्हणत राहिली तर ती स्वतः स्वतःला जर अशाच पद्धतीने ती स्वतःची तुलना जर माशासोबत केली तर शी वुड बिकम नम, चिल अँड फ्रोझन डम. ती मुकी, बहिरी आणि फ्रोझन होऊन जाईल. आणि नाऊ शी कुड बी flies crawling slowly out of the saucer of the milk with their wings stuck together, and she strained, standing in front of the looking glass, listening to Rose Shaw to make herself see Rose Shaw and all the other people there as flies trying to hoist themselves out of something or into something meager and insignificant, toiling flies. But it could not see them like that, not others people. She saw herself like that. She saw a fly, but the others were dragonflies, butterflies, beautiful insects, dancing, fluttering, scheming, while she alone dragged herself up out of the saucer, envy and spite, the most detestable of the vices, were her chief fault. Now let me read from the beginning. Now she could see the flies crawling slowly out of the saucer of the milk of their wings stuck together. आता ती कल्पना करत आहे, विचार करत आहे की माशी दुधामध्ये पडलेली आहे आणि ती बशीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे, रांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तिचे दोन्ही पंख एकमेकांना चिटकलेले आहेत आणि ती तिच्या बाहेर पडू शकत नाही. आणि सी स्ट्रेनेड अँड स्ट्रेनेड. ती आरशासमोर उभी आहे, रोज शॉकडे पाहत आहेत. स्टँडिंग इन फ्रंट ऑफ लुकिंग ग्लास. ती आरशासमोर उभी आहे आणि रोज शॉला ऐकत आहे. ती काय करते? स्ट्रेनेड अँड स्ट्रेनेड. ती फारच विचार करते, चिंतन करते, फारच टेन्स होऊन जाते, फारच चिंतातूर होऊन जाते. टू मेक हरसेल्फ सी रोज शॉ. तिला स्वतः रोज शॉ सारखं दिसायचं असतं. स्वतःची तुलना ती रोज शॉ सोबत करते आणि ऑल अदर
एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा असू शकत नाही, एक व्यक्ती दुसऱ्या सारखा असू शकत नाही, एका व्यक्तीमध्ये दुसऱ्यासारखे गुण असू शकत नाही, दुसऱ्यामध्ये पहिल्या व्यक्तीसारखे गुण असू शकत नाही. तर दोघांची जी बलस्थानं आहे किंवा स्ट्रेंथ आहे त्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे एकमेकाची तुलना करणं हे मूर्खपणाचं आहे इथं, आणि त्यामुळे किती वाईट अवस्था होते असं इथं नरेटर सांगत आहे. व्हर्जिनिया वुल्फ सांगत आहे, ट्राईंग टू हॉइज देमसेल्व्स आउट ऑफ द समथिंग ऑर इनटू समथिंग मेगर इनसिग्निफिकंट टॉयलिंग फ्लायज. स्वतःलाच एक फ्लायची उपमा देते. एक सेल्फ कॉन्फिडन्स असणं किती आवश्यक आहे, स्वतःवरचा विश्वास किती आवश्यक आहे इथं रायटर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि स्वतःबद्दल जे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, आपण दुय्यम आहोत, आपण नीच आहोत, आपण कमी आहोत, आपल्याला ही अशी भावना स्वतःमध्ये एक प्रकारची सायकोलॉजिकल डॅमेज किती मोठ्या प्रमाणात करते. आणि स्वतः जरी व्यक्तीसारखा जरी दिसत असला तरी त्याला किती परेशान करते हे इथे सांगितलेलं आहे. इनटू समथिंग मीगर इनसिग्निफिकंट टॉयलिंग फ्लायज, अशी इनसिग्निफिकंट, अशी ज्याला महत्त्व नाही आणि फारच कष्टाळू अशी फ्लाय ती स्वतःची तुलना करते, जी मीगर्स आहेत, अशी जिच्याकडे संपत्ती नाही, जिच्याकडे स्वतःच्या गरजा पुऱ्या कराव्यात इतके सुद्धा पैसे नाहीत, अशा प्रकारची माशीसोबत ती स्वतःची तुलना करते. बट शी कुड नॉट सी देम लाईक दॅट, परंतु ती त्यांना तशा पद्धतीने पाहत नाही. शी कुड नॉट सी देम लाईक दॅट म्हणजेच ती अन्य लोकांना ती जशी फ्लायज आहे, जशी माशी आहे तशी पाहत नाही, तर ती लोकांना कशा पद्धतीने त्यांची तुलना करते. नॉट अदर्स पीपल, शी सॉ हरसेल्फ लाईक दॅट. ती ज्या दृष्टीने स्वतःला पाहते त्या दृष्टीने लोकांना पाहत नाही. ती एक माशी आहे, तर अन्य जे लोक आहेत पार्टीला जमलेले, काही ड्रॅगन फ्लायज आहेत, मोठमोठ्याल्या माशा आहेत, काही सुंदर अशा बटरफ्लायज आहेत, फुलपाखरू आहेत, आणि ब्युटिफुल इन्सेक्ट, काही इन्सेक्ट्स आहेत, कीटक आहेत, तेही सुंदर असे कीटक आहे. ते डान्सिंग करत आहे, नृत्य करत आहे, फ्लटरिंग करत आहे, आवाज करत आहे, स्किमिंग करत आहे, गुणगुण करत आहे, फिरत आहे. वाईल शी अलोन ड्रॅगड हरसेल्फ अप टू दॅट सॉसर, आणि फक्त तीच एकटी अशी आहे की जी सॉसरमध्ये, एका बशीमध्ये की बुडलेली आहे आणि त्या बशीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही इथं जी बशी एक रूपक पद्धतीने वापरलेली आहे. बशी म्हणजेच ज्या पार्टीमध्ये ती पार्टी अटेंड करत आहे, ती पार्टी म्हणजे तिच्यासाठी बसी आहे. तिच्यामधून बाहेर निघणं तिच्यासाठी कठीण झालेलं आहे. हे लोक तिची थट्टामस्करी करत आहे असं तिला मनात भासत आहे. मात्र कुणी स्पष्टपणे तशा पद्धतीची थट्टामस्करी करत आहे असं वरवर करणे दिसत नाही, परंतु रोज शॉने एकदम सॅटॅरिकल पद्धतीने ती फारच त्या ड्रेसमध्ये सुंदर दिसते असं एक विधान केलेलं होतं. कदाचित ते तिला झोमणारं होतं किंवा परेशान करणारं होतं. तर आपण हा दुसरा पॅसेज पेज नंबर 46 वरचा पाहू. I feel like some dondy, discrepit, horribly dingy old fly. सातत्याने पुन्हा जे मानसिक परिणाम झालेला आहे, जो बुद्धीवर, मनावर, अंतर्मनावर जो परिणाम झालेला आहे, इथं नॅरेटर तिचे स्वतःचे जे शब्द आहेत ते सांगत आहे की शी सेड मेकिंग रॉबर्ट had don't stop just to hear her say, just to reassure herself by furbishing up the poor weak Neil's phrase, and so showing how detached she was, how witty, that she did not feel in the least of anything. आता तिन्ही शब्दाचे इथं अर्थ दिलेले आहे. डॉन्डी म्हणजे एक्स्पेशली ऑफ ए वुमन अनफॅशनेबल अँड डल इन अपीअरन्स. ती स्वतःला असं वाटत आहे की ती अनफॅशनेबल आहे, एकदम गबाळी असा पोशाख तिने परिधान केलेला आहे
आणि दुसरा शब्द वापरलेला आहे की एल्डरली. जरी आपल्याला इथं नंतर सांगितलेलं आहे की शी इज ऑफ 40 years old, ती 40 वर्षाची आहे, तरीही तिला असं वाटत आहे एका म्हाताऱ्या बाईसारखी ती दिसत आहे. आणि तिसरा शब्द वापरलेला गुल्मी अँड ट्रॅप. स्वतःचं वर्णन अनफॅशनेबल, निस्तेज असं आणि एक गुल्मी असं, निस्तेज हॉरिबली भयानक पद्धतीने निस्तेज असं म्हाताऱ्या फ्लायसारखं, म्हाताऱ्या माशीसारखं ती स्वतःची तुलना करत आहे. आणि ती म्हणते की रॉबर्ट शॉला मध्येच जो त्याच्या मार्गावर असतो पार्टीला जाण्याच्या, भेटण्याच्या, पार्टीमध्येच सगळे लोक इथे पार्टीलाच आलेले आहेत, त्याला थांबवत किंवा खरंच ती इतकी बेकार दिसते का, की अशा पद्धतीने तिला रिअश्युरन्स घ्यायचं असतं. रिअश्युअर म्हणजे कन्फर्म करायचं असतं, हे प्रूव्ह करायचं असतं की हे खरंच आहे का. तर इथं सांगितलेलं आहे की सेल्फ कॉन्फिडन्स इज हाऊ इम्पॉर्टंट इज सेल्फ कॉन्फिडन्स. इथं सांगितलेलं आहे की सेल्फ कॉन्फिडन्स किती महत्त्वाचं आहे. दुसरे असं म्हणतात म्हणून आपल्या स्वतःबद्दल एखादं मत बनवणं हे स्वतःसाठी किती घातक असतं. इथं लेखिका हे सांगते की विक नील फ्रेज अँड शोईंग हाऊ डिटॅच शी वॉज. आणि असं दाखवते की ती किती निरासक्त आहे, डिटॅच आहे, कशामध्ये तिला अटॅचमेंट नाही. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली एक हाऊ विटी, की ते एखाद्या वेळेला जे एखादं विधान करायचं असतं, विटी माणूस हा फारच एखाद्या विशिष्ट क्षणाला जिथं बोलण्याची आवश्यकता असते तिथं असे विधान करतो की सगळ्यांचं मन वेधून घेतो. तशा पद्धतीने ती किती विटी आहेत असं ती दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि तिचा अगोदरच सांगितलेलं आहे की तिने स्वतःचा कमीपणा हा लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिला लहानपणापासूनच असं आपण दुसऱ्यापेक्षा कमी आहोत, दुय्यम आहोत हे सातत्याने वाटत आलेलं असतं आणि त्यामुळे तिची अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. अँड शी डिड नॉट फील इन द लिस्ट ऑफ एनिथिंग. तिला अशा प्रकारचं काहीच वाटत नाही असं ती दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि ऑफकोर्स रॉबर्ट हेडॉन्स आन्सर समथिंग. रॉबर्ट हेडॉनने काहीतरी तिला उत्तर दिलेलं असतं, पूर्णपणे पोलाईट अशा पद्धतीने, पूर्ण नम्रपणे, पूर्ण इनसिन्सिअर. आता हे दोन्ही शब्द पॅराडॉक्स दाखवत आहे की पॅराडॉक्स म्हणजे की उपरोधी दोन विधानं हे परस्परांच्या विरुद्ध आहे, की तो नम्रपणेही करतो आणि इनसिन्सिअरली पण उत्तर देत आहे. पूर्ण नम्रपणे, पूर्ण इनसिन्सिअरली म्हणजे इनसिन्सिअरली, अप्रामाणिकपणे. आता नम्रपणा हा अप्रामाणिकपणा असतो असं नाही, हे दोन्ही विधानं एकमेकाशी विसंगत आहे. सो इथं जे काही सांगायचं आहे किंवा तुम्ही तुमचा अर्थ लावून घ्या. विच असं कदाचित नरेटरला सांगायचं आहे की विच शी सॉ थ्रू इन्स्टंटली अँड सेड टू हरसेल्फ. तसंच ती स्वतःलाच म्हणते की डायरेक्टली अँड वेंट फ्रॉम द वन बुक. पुन्हा पुन्हा ती पुस्तकात जे रेफरन्सेस देत असते, पुस्तकी किडा आहे, हे लाईज लाईज लाईज, हे सगळं काही खोटं आहे. फॉर ए पार्टी मेक्स थिंग्स आयदर मच मोर रिअल. पार्टी एकतर सगळ्याच गोष्टी फारच सत्य असं दाखवती, वास्तविकता दाखवतं, किंवा ते वास्तविकताच दाखवत नाही. शी थॉट, ती असा विचार करते. शी सॉ इन ए फ्लॅश अँड बॉटम्स ऑफ रॉबर्ट हेडॉन्स हार्ट. ती फ्लॅशमध्ये रॉबर्ट हेडॉनच्या हार्टमध्ये पाहते. शी सॉ थ्रू एव्हरीथिंग, ती प्रत्येक क्षणामधून पाहत आहे. शी सॉ द ट्रूथ, ती सत्यही पाहते. पण this was true, this drawing room, this self and other false. Miss Milan's little workroom was really terribly hot, stuffy and sordid. She saw through drawing room, जे ड्रॉइंग रूम असते, लिव्हिंग रूम, वेगवेगळ्या रूमचे इथे उल्लेख आलेला आहे. ड्रेसिंग टेबल, तर ड्रॉइंग रूम, दिस सेल्फ अँड अदर फॉल्स, हे जे आहे, धिस सेल्फ अँड अदर्स आर फॉल्स, अन्य सगळं काही खोटं आहे. ड्रॉइंग रूम खोटी आहे, सगळे लोक आहेत असं ती विचार करते. मिस मिलान्स लिटल वर्क रूम वॉज रिअली टेरिबली हॉट. आणि तिथंच विचार करते मिस मिलानची जी वर्करूम आहे ती खरंच फारच अशी उष्ण अशी आहे, स्टफी आहे.
जिथं हवा वेगळे खेळती नाही अशा प्रकारची आहे, ज्याच्यामध्ये फारच म्हणजे फर्स्ट म्हणजे पुरेसं ज्याच्यामध्ये स्पेस नाही, पूर्णपणे जे वेगवेगळ्या गोष्टींनी वेगवेगळ्या वस्तूंनी भरलेली अशी रूम आहे आणि खरंच सॉर्डिड अशी आहे. सॉर्डिडचा अगोदरच आपण अर्थ पाहिलेला आहे. आय स्मेल्ट ऑफ क्लोथ्स अँड स्कॅबेज ऑफ कुकिंग. मला जण इट स्मेल्ट, त्याचा कशाचा आवाज येतो तर वास येतो तर कपड्याचा, कुजलेल्या कपड्यांचा आणि कॅबेज कुकिंगचा, जसं काही कोणी गोबी शिजवत आहे याचा वास येत आहे. आणि तरीही वेन मिस मिलान पुट द ग्लास इन हर हँड, जेव्हा मिस मिलान तिच्या हातामध्ये ग्लास देते, शी लुक्स ॲट हर सेल्फ विथ द ड्रेस ऑन. ती तिच्याकडे वस्त्र नेसलेले आहेत अशा पद्धतीने पाहते. फिनिश्ड अँड एक्स्ट्रॉर्डनरी ब्लिस दॅट शॉट हर हार्ट. आता पूर्णपणे संपल्यासारखं वाटतं. फिनिश्ड अँड कम्प्लीट हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत की फिनिश अँड एक्स्ट्रॉर्डनरी ब्लिस शॉट थ्रू हर हार्ट. तिच्या अंतर्मनातून तिला वाटतं की सगळं काही संपलेलं आहे. सफ्यूज विथ द लाईट. सफ्यूज पूर्णपणे लाईटने भरलेलं असतं. शी स्प्रँग इन टू एक्झिस्टन्स. आणि पूर्ण आनंदाने भरलेलं असं मन, ते आता तिचं काही अस्तित्व आहे, तिच्या अस्तित्वाची तिला जाणीव होते. रीड ऑफ केअर्स. आणि ह्या ज्या चिंता आहे त्याच्यापासून ती मुक्त होण्याचा प्रयत्न करते. आणि रिंकल्स, ज्या आढ्या पडलेल्या आहेत, जे विचार करत आहे, जे वेदना तिला होत आहे, याच्यामधून ती मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉट शी हॅड ड्रीम्ड ऑफ हर सेल्फ वॉज देअर ए ब्युटिफुल वुमन. तिने स्वप्न पाहिलेलं आहे की ती एक सुंदर अशी स्त्रीचं तिने स्वप्न पाहिलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टीपासून तिला आता मुक्तता हवी आहे. तिला ह्या गोष्टीशी डिटॅचमेंट हवी आहे. अगोदरच तिथे सांगितलेलं आहे. जस्ट फॉर ए सेकंड. आणि काही सेकंदाकरिता शी हॅड नॉट डिअर्ड लुक लॉंगर. मिस मिलान वॉन्टेड टू नो अबाउट द लेंथ ऑफ स्कर्ट. मिस मिलानला आता जे स्कर्ट आहे त्याची लेंथ, लांबी किती आहे ते जाणून घेण्याची फार इच्छा आहे. देअर लुक्ड ॲट हर. ती तिच्याकडे पाहते. फ्लेम्स इन द स्क्रोलोपिंग मोहगनी. आता स्क्रोलोपिंगचा इथं अर्थ दिलेला आहे की कॅरेक्टराइज्ड बाय द पजेसिंग हेवी फ्लोरल ऑर्नामेंट. जे काही वेगवेगळे फुलं असतात, त्याचे जे काही अलंकार असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या मोहगनी या झाडाचे फारच फुलाचे मोठे मोठे अलंकार, म्हणजे फुलांनी पूर्णपणे ते जड झालेले आहेत अशा पद्धतीने ते दिसत आहे. ग्रे व्हाईट. मिस्टरियसली स्माइलिंग. फारच गहन किंवा रहस्यमय असं हसणं की त्या रहस्यमय हसण्याचा अर्थ काय काढावा हे कुणाला समजू नये अशाप्रमाणे. आणि चार्मिंग गर्ल अशी दिसते. द कोर ऑफ हर सेल्फ, द सोल ऑफ हर सेल्फ. अँड इट वॉज नॉट व्हॅनिटी ओनली. ही फक्त व्हॅनिटी नाही, हे फक्त घमंड नाही. नॉट ओनली सेल्फ लव्ह. हे स्वतःवरचं प्रेम नाही. दॅट मेड हर थिंक इट गुड. ते तिला असा विचार करायला लावतं की स्वतःबद्दलचं चांगलं आहोत, आपण टेंडर आहोत, हळुवार आहोत, नाजूक आहोत आणि खरे आहोत. हे तिला मेड हर थिंक, हे तिला विचार करायला लावतात. मिस मिलान सेड दॅट. मिस मिलान काय म्हणते? द स्कर्ट कुड नॉट वेल बी लॉंगर. स्कर्ट तर हे फारच लांबलचक नाही. कदाचित मिस मिलान कोणत्या पद्धतीने, सार्कॅस्टिक पद्धतीने म्हणत आहे की सॅटारिकल पद्धतीने म्हणत आहे की एकदम ऑनेस्टली म्हणत आहे? इफ एनिथिंग द स्कर्ट, मिस मिलान सेड, प्लकरिंग हर फोरहेड. तिच्या फोरहेडला प्लकरिंग करत. कन्सिडर विथ ऑल हर विट्स अबाउट हर. ती तिच्या सगळं काही जेवढे शब्द उच्चारता येतात इतके चांगल्या पद्धतीने किंवा एखाद्या वेळेला साजेसे असे शब्द वापरता येतात. मस्ट बी शॉर्टर. हे लहान असायला पाहिजे होतं. शी फेल्ट, असं तिला वाटतं. आणि सडनली, ऑनेस्टली, फुल ऑफ लव्ह फॉर मिस मिलान. आणि जेव्हा ती असं म्हणते की हे लहान असायला पाहिजे होतं, त्यावेळेला मिसेस मॅबेल वॅरिंगच्या मनामध्ये मिस मिलानबद्दल एक प्रेम, एक ममता, एक
सहानुभूती किंवा एक आपलेपणा तिच्या मनामध्ये मिस मिलानसाठी तयार होतो. मच मच फॉन्डर ऑफ मिस मिलान्स दॅन एनी वन ऑफ दी होल वर्ल्ड. तिला सगळ्यात जास्त कोण आवडत असतं तर आवड लागलेली असते किंवा तर लळा लागलेला असतो तर मिस मिलानचा लळा लागलेला असतो ह्या संपूर्ण जगामध्ये. कुड हॅव क्राईड फॉर पिटी अँड शी कुड बी क्रॉलिंग्स ऑन द फ्लॉवर्स विथ हर माउथ फुल ऑफ पिन्स अँड हर फेस रेड अँड हर आईज ब्लजिंग. तिच्या मनामध्ये ती दयेने अशी मोठ्याने रडू शकली असती की शुड बी क्रॉलिंग, जसं काही ती एखाद्या फ्लॉवरवर क्रॉलिंग करत आहे, ती रांगत आहे आणि ती त्यावेळेला रांगत आहे ज्या वेळेला तिचं माऊथमध्ये फुल ऑफ पिन्स आहेत. त्या पिना ज्या अगोदर सांगितलेलं आहे की डमी ऑफ जो स्टॅटस असतो की डमी ऑफ ड्रेस मेकर, जसं पिना तिला तोंडामध्ये असल्यासारखं फ्लॉवर विथ हर माउथ पिन्स अँड हर फेसेस रेड अँड हर आईज ब्लजिंग. चेहरा पूर्ण लालबुंद झालेला आहे आणि डोळे बल्जिंग होत आहे, लाल भडक असे होत आहे जसं त्याच्यामध्ये ज्वाला निघत आहे. वन ह्युमन बिंग शुड बी डुईंग धिस फॉर दी अनादर. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यासाठी हे करत आहेत. शी सॉ देम ऑल ॲज ह्युमन बिंग मिअरली. सगळ्यांना ती मनुष्य म्हणून पाहते, केवळ मनुष्य म्हणून पाहते. आणि हरसेल्फ गोईंग ऑफ हर पार्टी, आणि ती स्वतः पार्टीला जात आहे. आणि मिस मिलान पुलिंग द कवर ऑफ द कॅनरी केज, आणि मिस मिलान कॅनरी केकची वरचा जो काही पडदा आहे तो ओढत आहे. आणि लेटिंग हिम पिक द हेम्प सीड, आणि त्याच्यामध्ये जे हेम्प सीड आहे ते लिपच्या मधून घेण्यासाठी मॅबेल वॅरिंगला देत आहे किंवा अलाव करत आहे. अँड द थॉट ऑफ इट, त्याच्याबद्दल ती विचार करत आहे. ऑफ दिस साईड ऑफ ह्युमन नेचर, मनुष्याचे वेगवेगळे जे झालरी असतात, जे दृष्टिकोनचे जे काही रंग असतात ते त्या सगळ्या बाजूच्या त्या मनुष्यांच्या स्वभावाच्या त्या इट्स पेशन्स अँड इट्स एन्ड्युरन्स. एखाद्या व्यक्तीचा पेशन्स, धीर आणि सहनशीलता, आणि इट्स बीइंग कंटेंट विथ द मिझरेबल स्कॅन्टी अँड लिटल प्लेजरेबल फिल्ड इन द आईज विथ द टीयर. जेव्हा डोळ्यामध्ये अश्रूही आलेले असतात तेव्हाही आपण मिझरेबल कंडिशनमध्ये अशा एकदम विचित्र अशा परिस्थितीमध्ये, जेव्हा हलाखीच्या अशा परिस्थितीमध्ये, जेव्हा स्कॅन्टी म्हणजे फारच उणिवा असतात, पुरेशा गोष्टी, पुरेशा ज्या काही जी उणिवा असते अशा परिस्थितीमध्ये, सॉर्डिंग अशा परिस्थितीमध्ये जिथं अजिबातच आनंद नाही, अशा परिस्थितीमध्ये पण आनंद राहायला शिकवणारं ह्या ज्या दोन मनुष्याचे जे नेचर आहे, ह्युमन नेचर आहे, पेशन्स आणि एन्ड्युरन्स, हे अशा परिस्थितीमध्ये पण माणसाला आनंदी राहण्याचं शिकवतात. आपण हे लेक्चर मला पाहू द्या की किती फार मोठं झालेलं आहे. आपण तिसऱ्या पार्टमध्ये बाकीचे तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या पार्टमध्ये राहिलेला जो न्यूट्रेसचा भाग आहे तो पाहणार आहोत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. काही शंका असेल, काही ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये, चौथा व्हिडिओ आणि पाचवा व्हिडिओ तिन्ही उद्या पाहणार आहोत.